योगी सपकाळ साहेब, विधिमंडळात एक मोठं नाव कोणी वगैरे तो सन्माननीय विजयवंती वडेट्टीवार साहेब, एआयसीसीचे जनरल सेक्रेटरी सन्माननीय डीएमजी संदीप साहेब, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित बंधू भगिनी, माझ्या पत्रकार मित्रांनो, सर्वप्रथम मी काँग्रेस पक्षाचे देशाचे नेते सन्माननीय राहुलजी गांधी साहेब, श्रीमती सोनियाजी गांधी मॅडम, खासदार आणि लोकप्रिय नेत्या सन्माननीय प्रियंकाजी गांधी मॅडम, काँग्रेसचे देशाचे प्रमुख आणि राष्ट्रीय अध्यक्ष आणि या देशाचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय मल्लिकार्जुनजी खरगे साहेब यांचे तथा प्रदेश काँग्रेसचे नेते या राज्याचे प्रमुख माननीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, या एआयसीसीचे या राज्याचे निरीक्षक तथा जनरल सेक्रेटरी डीएम संदीप साहेब, विधिमंडळाचे नेते माननीय विजयजी वडेट्टीवार साहेब आणि पुणे जिल्ह्याचे संपूर्ण कार्यभार असणारे राज्याचे माजी मंत्री, काँग्रेस पक्षाचे नेते सन्माननीय सत्यजित बंटी पाटील साहेब यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी मला या आज खूप खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पक्षामध्ये घेतलेलं आहे. शहर काँग्रेस जी कायम स्वातंत्र्यापासून मागच्या 10 वर्षापूर्वीपर्यंत या शहरामध्ये पुणे शहराच्या सगळ्या विकास कामांच्यासाठी त्यांना खरंच श्रेय दिलं पाहिजे. त्या शहर काँग्रेसचे नेते सन्माननीय अरविंद शिंदे साहेब, माननीय मोहनदादा जोशी, माननीय रमेशदादा बागवे, माननीय अभयजी छाजेड साहेब, माननीय दीपिकाई चौधरी, माननीय संजयजी बागोडे, खूप साऱ्या लोकांची नावं घेता येतील, माननीय उल्हासदादा पवार, त्या सगळ्या नेते मंडळींचं मी मनापासून आभार मानतो कारण की त्यांनी सुद्धा कालच्या बैठकीमध्ये माझ्या आजच्या प्रवेशाला या ठिकाणी हिरवा दिला. त्या सर्व सन्मान्यांचे मनापासून आभार मानतो. काँग्रेस पक्ष एक अथांग सागर आहे, ज्या पक्षाला 135 वर्षाची विचारधारा आहे, 135 वर्षाचा प्रवास आहे. खूप वादळवाले आले, स्वातंत्र्याच्या पूर्वीचे, स्वातंत्र्याच्या नंतरचे, पण तरी सुद्धा हा पक्ष कधीही वादळवाऱ्यामध्ये वाहून गेला नाही. खंबीरपणे ताटपणे उभं राहिला, हिमालयासारखा, अगदी माउंट एव्हरेस्ट सारखा या ठिकाणी कायम जागेवर लेटर आहे. त्या पक्षाचे मनावर आभार. आणि म्हणूनच या ठिकाणी मी आज या माझ्या पूर्वाश्रमीचा पक्ष सोडून काँग्रेस पक्षामध्ये सहभागी होतोय. हे होत असताना माझ्या पूर्वाश्रमीचा पक्ष, पक्षाचे नेते यांचे सुद्धा मनापासून आभार की त्यांनी मला वेळोवेळी संधी दिली. माझी या माध्यमाला सुद्धा विनंती आहे, माझा काँग्रेसचा प्रवेश हा शाहू फुले आंबेडकर विचारधारा आणि गांधी आणि नेहरू विचार पुढे नेण्याकरताचा हा प्रवेश आहे. याच्यामध्ये कुठेही माझे जुने पक्षप्रमुख यांच्यावर माझा कुठला वाद झालाय किंवा मी विरुद्ध पक्षप्रमुख, जुने पक्षप्रमुख अशा प्रकारचा वाद बिलकुल लागू नये. माझी लढाई ती भाजपच्या विरोधात आहे, माझी लढाई ही संघाच्या विरोधात आहे, माझी लढाई जाती आणि धार्मिक आतंकवाद करणाऱ्यांच्या विरोधात आहे. माझी लढाई माझ्या पुण्यामध्ये, राज्यामध्ये ज्यांनी या ठिकाणी भ्रष्टाचाराची हजारो नाही तर लाखो कोटीची उडाणं घेतली, ज्यांनी पुण्यासारखं राज्य देशामध्ये नव्हे तर जगामध्ये, नुसत्या राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये गुन्हेगारीमध्ये 1 नंबर आणलं, मी नाही सांगितलं. या ठिकाणी खुद्द गृहमंत्री अमित शहा यांचा मागच्या महिन्याचा अहवाल सांगतो की देशामध्ये गुन्हेगारीमध्ये वडेट्टीवार साहेब पहिला नंबर हा पुण्याचा आहे. म्हणजे सपकाळ साहेब राज्याचा नव्हे तर देशाचा भ्रष्टाचाराचा नंबर काढण्यात आला. त्याच्यामध्ये माननीय प्रधानाध्यक्ष साहेब त्यांनीच दिलाय. म्हणजे या राज्यात सुद्धा भाजपचं सरकार आहे आणि वर सुद्धा भाजपचं सरकार आहे. त्यांच्या गृहमंत्र्यांनी जो सपकाळ साहेबांना काय अहवाल दिलाय त्याच्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र पहिला आणि महाराष्ट्रामध्ये पुणे पहिला. पुणे कुणाच्या ताब्यात आहे तर भाजपच्या ताब्यात आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये देशात म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मला जे काय थोडं राज्याचं, देशाचं आणि जगाचं आकलन करायची इच्छा असते त्याच्यामध्ये साधारण 12,500 मोठी शहरं आहेत, छोटी मोठी पुणे
सातारा, सांगली, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, त्याबरोबर दिल्ली, कलकत्ता वगैरे, तर न्यूयॉर्क किंवा बाकीची या 12,500 शहरांमध्ये पुण्याचा नंबर ट्रॅफिकच्या मध्ये 5वा लागलेला. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जबाबदार कोण आहे? तर भाजपा. फोडाफोडीच्या राजकारणाला जबाबदार कोण आहे? तर भाजप आहे. कारण मी माझा पूर्वाश्रमीचा पक्ष सोडून देतोय. तिथे काय झालं किंवा काय याहीपेक्षा मला शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पुढे न्यायची आहे. मला नेहरू गांधीजींचा विचार पडतो आणि म्हणून या ठिकाणी मी आज या ठिकाणी पक्षप्रवेश करतोय. मला खात्री आहे की मी ज्या पक्षात राहील त्या पक्षावरची इमानी आणि निभारी कामकाज करेन. मला दाखलाच द्यायचा जर झाला तर माझं फेसबुक किंवा सोशल प्लॅटफॉर्म जे कनेक्ट आहेत त्याच्यामध्ये माझा पर्सनल व्यावसायिक किंवा पर्सनल माझं जे काय मेल आयडी आहे तो प्रशांत जगताप पुणे ncp@gmail.com. माझा जगात दुसरा कुठला मेल आयडी नाही. मी मुद्दाम का सांगितलं की पक्षाच्या विचारधारेबरोबर जॉईन झाल्यानंतर मला असं कधी वाटलंच नाही की कधी हा पक्ष सोडेल आणि त्या ठिकाणी माझा मेल आयडी वेगळा असला. म्हणजे आता तो बदलेला भाग वेगळा आहे. पण 26 वर्ष 6 महिने 14 दिवस पक्षात राहिलो. कधीही गद्दारी केली नाही, कधी बंडखोरी केली नाही, कधीही इकडचं तिकडे केलं नाही. पक्षाच्या नेत्यांबरोबर खासगीत म्हणजे चर्चा झाली. ती चर्चा कधी माध्यमांना कळवली नाही, बाहेर तरी कळवली नाही. आणि तो तसाच एकरूपपणा मी काँग्रेसमध्ये दाखवेल. एक नक्की मी सांगतो की आपण विचारधारेवर, संविधानावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहोत. मी आज काँग्रेस पक्षामध्ये येत असताना माझी स्पष्ट वाक्यता एकच आहे की या पक्षाच्या विचारधारेबरोबर एकरूप व्हायचं. जसं दुधात साखर टाकण्यासाठी मोहन झाला तसंच या ठिकाणी या पक्षाबरोबर एकरूप होत असताना कुठेही कधीही पक्षाची बेईमानी करायची नाही. पक्ष मला काय संधी देईल या पक्षाला कुठपर्यंत या ठिकाणी साथ द्यायची हा माझा निर्णय नक्की राहील. पक्ष संधी देऊ ना देऊ मी पक्षाबरोबर कायम राहील. माझा एक विषय क्लिअर आहे, या देशामध्ये भाजपला जर कोणी टक्कर देऊ शकतो तर काँग्रेस पक्ष आहे. या राज्यात तीच परिस्थिती आहे. त्याच्यामुळे जसा वय वर्ष 21 वर्ष 1.5 महिना वय असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची निर्मिती झाली. मी तिथं आदरणीय पवारसाहेबांवर श्रद्धा ठेवून पक्षात दाखल झालो आणि तब्बल 26 वर्ष 6 महिने 14 दिवस राहिलो. तसं माझं समस्त काँग्रेस जनांना, या राज्यातल्या, या देशाच्या पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या सगळ्या ज्येष्ठांना, तरुणांना माझा एक शब्द राहील की प्रशांत जगताप आज काँग्रेसमध्ये दाखल होतोय. मागचा 26.5 वर्षाचा अनुभव मी सांगितलं. माझं वय आज 47 आहे. इथून पुढे काँग्रेस पक्षाने मला कुठल्याही स्तरावर संधी देऊ किंवा नको देऊ, प्रशांत जगताप हा काँग्रेस पक्ष सोडणार नाही. एक वेळेस राजकारण बंद करेल पण काँग्रेसमध्ये कुठेही या ठिकाणी काहीतरी लालसा ठेवून आलोय, कुणावर तरी राग ठेवून आलोय असा त्याचा अर्थ काढू नये. जसं आपल्याला असं वाटतं की या ठिकाणी आपला राजकीय प्रवास हा आणखी पुढे नेण्याकरता, व्यापक आणखी करण्याकरता हा विचार घेतला पाहिजे. तो विचार, मनात शुद्ध विचार ठेवून या ठिकाणी मी या ठिकाणी आलेलो आहे. त्याच्यामध्ये कुणाबद्दल दुजाभाव नाही, कुणाबद्दल वैरत्व नव्हतं नाही आणि उद्या सुद्धा नसेल. एक मात्र नक्की, आज काँग्रेस पक्षामध्ये आलोय गांधीजींची, नेहरूजींची विचारधारा पुढे नेण्याकरता आणि जो आमचा अंतर्मनाने कायम जे स्वीकारलं की शिवशाहू फुले आंबेडकरांच्या संदर्भामध्ये कुठली तडजोड नाही, त्या विचारधारेबरोबर कुठेही तडजोड नाही, तो विचार जपण्याकरता रस्त्यावरच्या किती जरी लढाई आल्या. म्हणजे मी माझ्या पूर्वाश्रमीच्या पक्षामध्ये राज्यामध्ये सर्वाधिक आंदोलन घेणारा शहराध्यक्ष होतो. 237 आंदोलन घेतली, 16 गुन्हे दाखल झाले. त्या गुन्ह्यामध्ये पक्षाकडे मी कधी सांगितलं नाही की मला त्या गुन्ह्यामध्ये कधी मदत करा. ठीक आहे, क्या होगा, 2 दिन की जेल होगी, उससे ज्यादा कुछ होगा नाही. त्याच्यामुळे आज पक्षामध्ये असताना कुठल्या प्रकारची अट नाही. मी हेही सांगतो की पक्षाने उद्या महाविकास आघाडी म्हणून पुढे जावं. पक्ष जी भूमिका घेईल मग ती या ठिकाणी निवडणुका, या महानगरपालिकेच्या निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये आघाडीच्या संदर्भात पक्ष जी भूमिका घेईल त्या भूमिकेच्या बरोबर मी राहील. या संदर्भात माझ्या कुठल्याही प्रकारची चुकीची नका वाच्यता राहणार नाही. मागच्या पक्षात 26 वर्ष 6 महिने मी होतो, माझी महापौर किंवा शहराचा अध्यक्ष होतो, म्हणून मी माझं मत व्यक्त केलं. त्याच्यामुळं आता इथं काँग्रेस पक्षाने अमुक विचार घेतला तर प्रशांत जगताप अशी भूमिका घेणार का असं माध्यमांनी पण सुद्धा प्रश्न विचारू नये. माझ्या सुद्धा या ठिकाणी सहकार्यांनी, म्हणजे आता नवीन पक्षात दाखल झालं, जुन्या पक्षातल्या सहकार्यांनी सुद्धा अशा प्रकारे नका या ठिकाणी कुठल्या प्रकारचा पीएस निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. प्रशांत जगताप आता काँग्रेस पक्ष अशा प्रकारची भूमिका घेतली. मी क्लिअर आहे की या ठिकाणी मी गांधीजींच्या, नेहरूजींच्या पक्षामध्ये आलेलो आहे. मी या ठिकाणी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेबरोबर आले. काँग्रेस कुठलाही निर्णय घेईल त्या निर्णयाबरोबर मी राहील हा शब्द मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय काँग्रेस. आजच्या या एका महत्वपूर्ण प्रसंगी, ऐतिहासिक अशा निवडणुकीतल्या यशाच्या पार्श्वभूमीवर संपन्न होत असणाऱ्या कार्यक्रमाला काँग्रेसचं
महाराष्ट्राचं मंचावर आधी काँग्रेसचं नेतृत्व, उभ्या महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत जे म्हणतात विजयभाऊ, तसं वरकरणी माफक या दिसत असलं तरी 1006 नगरसेवक, 41 नगराध्यक्ष, हा महाराष्ट्राने आपल्याला दाखवलेला जो विश्वास आहे आणि महाराष्ट्रातला विरोधी पक्ष म्हणून जो आपल्याला मॅन्डेट मिळाला आहे, त्या मॅन्डेटची, त्या जबाबदारीची जाणीव आणि त्या जबाबदारीचा संकल्प हा करण्याच्या अनुषंगाने आलेले सर्व नगराध्यक्ष, शाहू फुले आंबेडकर आणि काँग्रेस ही एका नाण्याच्या प्रशांची दोन बाजू आहेत. आपण एक बाजू ही धरून चालला होता, मात्र आज आपण काँग्रेसच्या प्रशांत महासागरात जो प्रवेश घेतलाय आणि त्या अर्थानं हा आता आपला संघर्ष आणि आपली भूमिका जी आहे ही त्या अर्थाने पूर्ण या झाली, हे वर्तुळ पूर्ण झालंय आणि त्यांचा पक्ष प्रवेश हा उभ्या महाराष्ट्राला पडलेला एक प्रश्न होता की ते कधी जाणार, कोणत्या पक्षात जाणार, जी चर्चेची जी मंथन आणि कल्पना सुरू होती. आज हे वादळ, प्रशांत जगतापाचं जे वादळ आहे ते वादळ शांत नाही झालं तर ते वादळ आज मूळ जो काँग्रेस पक्षाचं जे वादळ आहे त्यामध्ये सहभागी झालं. मी त्यांचंही या निमित्तानं त्यांच्या आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. मुळात राजकीय पक्ष म्हणजे विचार, मात्र अलीकडच्या काळात राजकीय पक्ष आणि तुम्हाला सत्ता किती मिळाली, तुमचे आमदार किती निवडून आले, तुमचे खासदार किती निवडून आले, याच्यावर आता राजकीय पक्षाची मोजदाती सुरू आहे. हे कारस्थान आहे, हा एक ट्रॅप आहे की तुम्ही सत्तेत आहात ना बस झालं. पूर्वी विडंबनात्मक म्हटलं जायचं की बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपैया. पण यात काय होतं की बापाला बाप म्हटलं नाही तरी चालेल, भावाला भाऊ नाही म्हटलं तरी चालेल, तुझ्याजवळ जर पैसा आहे तो तोच तुझा बाप आहे, तोच तुझा भाऊ आहे, तोच तुझा धर्म आहे. ही विडंबना त्यामध्ये होती आणि या विडंबनेकडे लक्ष वेधत असताना राजकारण म्हणजे काय तर विचारांची भूमिका घेऊन लढणं, आपल्या विचारांना लोकांपुढे घेऊन जाणं, आपल्या विचारांना अभिप्रेत असणारी व्यवस्था निर्माण करणं, याला राजकारण म्हणतात. कुटील डावाला राजकारण म्हणत नाही, फसवणुकीला राजकारण म्हणत नाही, पैसेबाजीला राजकारण म्हणत नाही, दमदाटी करणाऱ्यालाही राजकारण म्हणत नाही, गुंडागर्दी करण्यालाही राजकारण म्हणत नाही. राजकारण ज्याला म्हणतात ती शुद्ध स्वरूपाची वैचारिक लढाई आहे आणि ही वैचारिक लढाई निकराने आणि निष्ठेने आज कोण लढताय तर काँग्रेस पक्ष लढतोय. सन्माननीय विजयभाऊंना महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पुढच्या तयारीला जायचं आहे. आपल्या सर्वांचं अभिनंदन करण्याकरता आणि या लढ्यात ते आपल्या सोबत आहेत, या भूमिकेतून ते उपस्थित आहेत. मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं त्या जबाबदारीच्या अनुषंगाने परवानगी देतो. आणि ही लढाई जी आहे ही विचारांची लढाई आहे. मला आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि आपापल्या शहरातल्या प्रथम नागरिकांना मला हे सांगायचं आहे की आपण मॅन्डेट आपल्याला जो मिळाला आहे तो आपण या विचारांचे पाहिजे म्हणून मिळाला आहे. कमी का असेल आमचे आज आमदार 272चा जादुई आकडा आम्हाला खासदारकीमध्ये मिळाला नसेल, मात्र विचारांच्या अनुषंगानं आम्ही राजकारणात आहोत हे वारंवार आपल्याला सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न आहे. विचार कोणता तर शाहू फुले आंबेडकरांचा. विचार कोणाचा
तर ज्यांनी या विचाराची पाठराखण केली, या विचाराची पेरणी केली, या विचारांचं भरण पोषण केलं, असा वाडवडिलांचा वारसा आमच्या जवळ आहे. आणि आम्ही ज्या प्रवृत्तीच्या विरोधात लढत आहोत ती प्रवृत्ती कोणची आहे? जिला मनुवादी म्हटलं जातं, जिला जातीवादी म्हटलं जातं, जिला बहुजनांच्या विरोधात म्हटलं जातं, ज्यांना पुंजीपती लोकांच्या चंगळवादाच्या बाजूने उभं असणारा विचार म्हटलं जातं, त्या भारतीय जनता पार्टीच्या आम्ही विरोधात आहोत. का विरोधात आहोत? आज ते सत्य नाही म्हणून, कोणाला ईडीची नोटीस पाठवतात म्हणून, कोणावर दादागिरी करतात म्हणून नाही, तर जे समता, बंधुता, सामाजिक न्यायाचं जे आमचं मूल्य आहे, माणसाची माणसाशी माणसासारखं वागावं, हे जे सूत्र आहे, आणि हा देश, ही वसुंधरा सर्वांची आहे, मुठभर लोकांची नाही, ही असणारी आमची भूमिका त्यांना अमान्य आहे. भारतीय जनता पक्षाचं काय म्हणणं आहे की मुठभर लोकांच्या हातातच राजसत्ता, धर्मसत्ता ही मुठभर लोकांच्या हातात असली पाहिजे. आमचं म्हणणं आहे की ती सर्वांची असली पाहिजे. रोशनी हर किसी को मिले, चंद घरानों को नहीं, मशाले लेके उठो तो कसम ये भी खाओ, चरागों को जलाएंगे मकानों को नहीं. हा असणारा फरक भारतीय जनता पक्षाचा आणि काँग्रेसचा आहे. आणि ही लढाई पण त्या स्वरूपाची आहे. आणि ही लढाई लढत असताना आपल्याला आज राहुल गांधी सारखं नेतृत्व हे महाराष्ट्र आपल्याला भारतात मिळालेलं आहे. आणि महाराष्ट्र हा त्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही, हा संकल्प तुम्हाला आपल्याला सर्वांना घ्यायचा आहे. मी नगरपालिकेच्या अनुषंगानं महाराष्ट्राला धन्यवाद देणार आहे. निवडून आलेल्या सर्वांचं मी अभिनंदन करणार आहे. आणि निवडून आलेल्यांचं अभिनंदन करत असताना त्यांच्यापेक्षा जास्त अभिनंदन आणि जास्त मोठी शाबासकी आहे ही जे पराभूत झाले मी त्यांना देणार आहे. ती का देणार आहे? तर त्यांनी काँग्रेसचा विचार करून ते पुढे गेले. ते पराभूत का झाले? तर पैशांचा महापूर आला, व्यवस्थेच्या सोबत खिलवाड झाला, गुंडागर्दी झाली. मात्र ते तुसुबरी आपल्या जागेवरून हल्ले नाही. करिता मी जे या निवडणुकीत त्यांना तथाकथित यश म्हणजे विजयाचा गुलाम मिळाला नाही, मात्र विचारांची पाठराखण करत असताना ते जे लढले, या पराभूत झालेल्या आणि लढलेल्यांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो. 288 पैकी 41चा आकडा खूप मोठा नाही हे मान्य आहे. मात्र हा आकडा आजच्या परिस्थितीवर, आजच्या काळात, आजच्या तराजूवर जर मोजला तर हा मिळालेलं जे यश आहे हे विजयी झालेल्या सर्वात जास्ती भारतीय जनता पक्षाचे जे नगराध्यक्ष निवडून आले त्याहीपेक्षा जास्त आमच्या आज या 41च्या संख्येला महत्व आहे. हारकर जो जिंकता है उसे बाजीगर कहते हैं. आणि काँग्रेसनी बाजीगरची भूमिका ही या निवडणुकीमध्ये ही पूर्ण केली आहे. ज्यांना जास्ती जागा मिळाल्या त्यांच्यापेक्षाही आमच्या पराभवाची जास्त मोठी चर्चा आहे. काँग्रेसच्या पराभवाची का चर्चा आहे? कारण आम्ही लढलो. काँग्रेसच्या पराभवाची जास्ती चर्चा विजयापेक्षा का आहे? तर जो पैशाचा महापूर आला होता, जो नीतिमूल्य गुंडाळून घेण्याचा एकत्रित जी भूमिका घेण्यात आली होती, त्या विरोधात आम्ही दंड ठोकतून नव्हे तर संपूर्ण आमच्या संपे कफन बांधकर आम्ही या निवडणुकीला सामोरं गेलो. म्हणून आमची असणारी ही चर्चा आहे. या निवडणुकांमध्ये काय झालं? या निवडणुकीला आम्ही जनादेश मानण्याकरता तयार नाही. कारण जनादेशाच्या पेक्षा जास्त जो भाग आहे तो फिक्सिंगचा भाग आहे. हे फिक्सर जे आहेत हे आता व्यवस्थेत बसले आहेत. ते निवडणुका आधीच फिक्स करायला लागले. लोकांचे जे विकत घेण्याचं मूल्य ठरवायला लागले. आणि यामुळे या निवडणुकीला पूर्ण मॅन्डेट आम्ही मानायला तयार नाही. निवडणूक आयोग काय काम आहे निवडणूक आयोगाचं? तर निवडणूक आयोगाचं काम आहे फ्री अँड फेअर इलेक्शन घेणे. हे निवडणूक आयोगाचं हे काम आहे. पण ना फ्री ना फेअर. आता त्यांना काय फेअर अँड लवलीची ट्यूब नेऊन जाईल, फिल्म नेऊन जावं काय निवडणूक आयोगाला? हाही प्रश्न या निमित्ताने कुठेतरी पडतो. आणि निवडणूक आयोगाने ज्या तारीख पे तारीख म्हणजे अर्ज भरायला गेलेला माणूस आपला अर्ज हा रिजेक्ट होईल की काय धाकधूक केला होती. मतदार
सभोवती पुढे गेले. काही वाढ आता, काही वाढ विस्तार केला. म्हणजे मजाक बना के रखा जे म्हणतो आपण, की निवडणूक आयोगाने स्वतःला विदूषक या निवडणुकीच्या अनुषंगानं बनवून घेतलं आणि एक रबरी स्टॅम्प भारतीय जनता पक्षाचा ही भूमिका ही निवडणूक आयोगाची या सेकंदरी निवडणुकीमध्ये जाणवली. नसीबभाई 52 साली आपल्या पहिल्या निवडणुका झाल्या आणि 52 साली आपल्या पहिल्या निवडणुका होत असताना मतदार यादी तयार झाली. त्या मतदार यादीला निवडणूक आयोगाचे लोक जेव्हा गेले तेव्हा नवऱ्याचं नाव न घेण्याची पद्धत आपल्या भारतात होती. ते गेले, नाव काय म्हणजे सखूबाई. नवऱ्याचं नाव काय म्हणजे लाज नाही वाटत का मेल्या मालकाचं नाव विचारतो. तो म्हणायचा सरकारी काम आहे. ती बाई नवऱ्याचं नाव सांगायला तयार नव्हती. सांगायची गोविंदाचा बाप आमचे हे बाई नवऱ्याचं नाव सांगायला तयार नव्हती. वडिलांना विचारलं की मुलं किती आहेत, तर त्याला मुला स्वतःचा कोणता, चुलत कोणता, भावाचा कोणता हे माहित नव्हतं. घरातल्याची संख्याही नीट सांगता येत नव्हती, नावही नीट सांगता येत नव्हतं. आपल्या देशात 80% लोक अशिक्षित होते आणि 80% लोक अशिक्षित असताना नीट नाव सांगता येत नाही, नाव म्हणता येत नाही, नावाचा उच्चार सांगल्या गेलेल्या नव्हत्या. तशा काळात आपली निवडणुकीची मतदार यादी तयार झाली आणि त्या मतदार यादीवर फ्री अँड फेअर इलेक्शन ही 52 सालापासून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आली, संगणक आलं, हे सगळं येऊन AI आलं. आजही निवडणूक मतदार याद्यांचा घोळ हा निवडणूक आयोग घालतोय आणि त्या अशा सुजलेल्या फुगलेल्या मतदार याद्यांवर या निवडणुका आहेत. दुसरा तमाशा या निवडणुकीत काय बघायला मिळाला तर मंगल कार्यालय बुक झाली. ती मतदारांच्या खानावळीसाठी नाही, मतदारांच्या खानावळीसाठी झाली असती तर आम्ही म्हटलं असं हरकत नाही. तो खेळ या धाब्यावर चालला. मात्र मंगल कार्यालय याच्यासाठी बुक झाले की खेड्यापाड्यातले दुसऱ्या भागातले मतदार जे आहेत हे आणून ठेवले गेले. जेव्हा कॅमेरे गेले तेव्हा देगलूरचा जी कहाणी आहे, देगलूरमध्ये मतदार ते जेव्हा व्हिडिओ सगळे कॅमेऱ्यात गेले, जेव्हा माध्यमाचे प्रतिनिधी गेले, तेव्हा भारतीय जनता पक्षाचे जे आमदार आहेत त्यांचा सक्का भाऊ, त्यांचा PA हा पळायला लागला आणि कंपाऊंड वॉलवरून गुडी मारता मारता खाली पडलेलं उभ्या महाराष्ट्राने बघितलं. अंबरनाथला काय झालं ते पण आपण बघितलं. तेव्हा मंगल कार्यालयाच्या माध्यमातून बोगस मतदान कसं झालं हे या निवडणुकीत आपण बघितलं. पैशाचा महापूर जो आहे तो कसा असतो तोही आपल्या या निवडणुकीत बघायला लागला. थोडक्यात पैसा फेक तमाशा देख नावाचं वागनाट्य हे भारतीय जनता पक्षाने आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी महाराष्ट्रामध्ये तमाशा जो आहे हा बघायला मिळाला. ते महाराष्ट्राचं असणारं दुर्दैव आहे. आणि या एकंदरीत गुंडा राजमधून कलेक्टरचं काम करायला तयार नाही, पोलीस यंत्रणेचं काम करायला तयार नाही. इथे श्रीरामपूरचा उल्लेख झाला. मी तातडीने त्या ठिकाणी श्रीरामपूरला जात असताना आमच्या सचिन गुजरांच्या पाठीशी उभं राहत असताना पोलीस प्रशासनाला मी जे काही बोललो 1.5 तास, जेव्हा दुगलेजी इथे बसलेले आहेत, मला लाज वाटत होती की मी अशा महाराष्ट्राचा नागरिक आहे की सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहणार्थ हे ब्रीद वाक्य असणाऱ्या पोलीस अधीक्षकाशी मला अशा भाषेत आणि अशा वाक्याच्या संदर्भाशी बोलावं लागलं. मी त्यांना म्हटलं की आपण महाराष्ट्रात नाही साहेब का जंगल राज असणाऱ्या पंजाब आपण दुसऱ्या भागात आहे, कायद्याचं काम करतोय का हा जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा गरणी या ठिकाणी आहे. पोलीस अधीक्षकाला मान खाली घालावी लागली, पोलीस अधीक्षकाला शरम वाटली. आज जर खाकी वर्गातल्या माणसाला खाली बघून शरम वाटत असेल काही प्रश्न विचारल्यावर तर या महाराष्ट्राचे गृहमंत्री हे किती करंट आहे, त्यांनी महाराष्ट्राचं किती वाटोळं करून टाकलंय. आणि पोलीस जे आहे ते सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहार्थ नाही, तर पोलीस जे आहे हे खलात्वाच्या संरक्षणासाठी हे कुठेतरी पुढे येऊन टाकलेले आहेत. आणि त्या खलत्वाचं करायचं काय तर आपण म्हणाल खाली गुडघं वर पाय. मी म्हटलं की मौका सभी को मिलता है वो तो मिलेगा. मात्र प्रशांतजी तुमची आपली भूमिका काय ते जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्पर जडो मैत्र जीवा. ही भूमिका तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना घेऊन पुढे जायचंय. ही जबाबदारी आज आपण सर्व स्वीकारूया. ही अपेक्षा एवढं काँग्रेस हा पक्ष आहे
मात्र काँग्रेस एक व्रत देखील आहे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. वचन ना जाई. ही असणारी भारताच्या वचनाची भूमिका ही तुमच्या माझ्या काँग्रेस पक्षाची आहे. आणि या एकंदरीत वादळातून आपण सर्वजण तुफानातील दिल्या. मेरे कोशिशों को सहारो मेरे हमराह चलो, मैंने एक शम्मा जलाई है तुफानों के खिलाफ. हे राहुल गांधींचं नेतृत्व आपल्या जवळ आहे आणि तुम्ही पण तुफानातील दिवे आहे. अंधार फार झाला पण ती जपून ठेवा. ही भूमिका आपल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आणि या 41 जागा जरी वरकरणी दिसत असल्या तरी मला अभिमान आहे की मी अशा काँग्रेस पक्षाचा एक प्रांताध्यक्ष आहे की ज्या अध्यक्षांनी या निवडणुकीमध्ये तुम्हाला एक झेंडाही दिला नाही, गळातलं एक उपरणं एक रुमालही आम्ही तुम्हाला दिला नाही, कुठल्या पद्धतीची मदतही आम्ही केली नाही. जर काही दिला असेल तर तुम्हाला तो एबी फॉर्म दिला, पंजा नावाची निशाणी दिली, तिचं मूल्य हे अमूल्य आहे, त्याची किंमत करता येणार नाही. मात्र आपण फोन केला नाही, कुठल्याही मदतीची अपेक्षा दाखवली नाही आणि आपण लढला. नुसते लढलाच नाही तर खूप लढी मर्दानी हो, झाशी की राणी थी, हे आज जे बोललं जातं तसं यावर्षी यावेळेस या नगरपालिकेत आपण जे लढलेले सर्व 72 आहात मी आपल्या सर्वांचा स्वातंत्र्य संग्राम सेनानी म्हणून गौरव उल्लेख करतो. आपण जे लढले ते लोकशाही वाचवण्याकरता लढले, स्वातंत्र्य सैनिक जे लढले होते ते स्वातंत्र्य मिळवण्याकरता लढले होते. तर आपल्या सर्वांचा उल्लेख या ठिकाणी मी स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वरूपा आणि प्रारूपामध्ये आपल्या सर्वांचा मी करतो आणि सत्तेसाठी एवढंच सांगतो की या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना मला काय काय म्हणावं लागलं, मला त्यांना दरिंदा म्हणावं लागलं. या निवडणुकीत काय म्हणावं लागलं तर जल्लाद म्हणावं लागलं आणि सत्ते शेवटी काय म्हणावं लागलं, गजनी म्हणावं लागलं. अरे आम्ही तुम्ही विरोधक आहोत, मात्र विरोधकांना तुमच्यावर टीका करताना जर हे शब्द प्रयोग करावे लागत असतील, हे काही असंसदीय नाही, हे काही शिवीगाळ केली नाही. बोलायसाठी तर बोलायचं ठरवलं फडणवीस साहेब तर पळता पळता भुई थोडी होईल. मी ग्रामीण भागातला आहे, वराडातला आहे. आमची बोली भाषा जर तुम्हाला ऐकायला लागलो तर आपली पंचायत होईल. मात्र सभ्यता काय आहे ते आम्हाला माहिती आहे. और हमारी शराफत जो है वो हमारी कमजोरी नहीं, हमारी शराफत हमारी ताकद है. हा देखील इशारा देवेंद्र फडणवीसांना द्यावा लागतोय. मात्र दरिंदा का तर ते क्रूर आहे. मी काही उचलली की लावली टाळूला असं झालं नाही. जगन्नाथराव किरणराव मी मराठवाड्यात आलो तेव्हा एक विषय चालू होता की लाय डिटेक्टर मध्ये तपासणी करा. मला विचारलं कोणाची करायची तर मी सांगितलं की महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जल्लाद देवेंद्र फडणवीस आहे आणि जर कोणाची लाय डिटेक्टरची टेस्ट करायची असेल तर देवेंद्र फडणवीसांची करा. दूध का दूध पाणी का पाणी हो जाएगा. कोण भांडणं लावतं हे महाराष्ट्राच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही. त्या संदर्भाच्या अनुषंगाने मी त्यांना दरिंदा म्हटलं. मी श्रीरामपूरला गेलो, नावात श्रीरामपूर आहे मात्र रावणाला लाजवेल इतक्या वाईट पद्धतीनं त्या ठिकाणी दमदाटी चालली आहे. पोलीस ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पकडून देतात, खोट्या गुन्ह्याखाली अटक करतात, त्याला कस्टडीत टाकतात आणि रात्री 12 वाजले 2 वाजले 1 वाजले की पोलीस त्यांच्याच गाडीत बसवतात आणि या राज्याच्या मंत्र्यांकडे अहिल्यानगरच्या पालकमंत्र्यांकडे पेश करतात. अरे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र मला. औरंगजेब यांनी प्राण ज्या जिल्ह्यामध्ये सोडले त्या प्राणाचं भूत औरंगजेबाचं भूत आणि तो औरंगजेबाचा आत्मा हा देवेंद्र फडणवीसांमध्ये जाऊन बसलाय. हा देखील आरोप या निमित्ताने करतोय. आणि याचं कारण असं की श्रीरामपूर जिथे रामाचं नाव आहे आणि तुम्हाला रामाचं राज्य स्थापन करायचंय अशा श्रीरामपूरमध्ये तुम्ही औरंगजेबासारखं कृत्य करता. त्या ठिकाणी लोकशाहीला फाशी देता करिता तुम्हाला जल्लाद मी या निवडणुकीमध्ये मी म्हटलंय. आणि जल्लाद काय करतो तर फाशी देतो. आपण काय केलं तर आपण लोकशाहीला फाशी दिली करिता जल्लाद त्यांना म्हणावं लागलं. आणि गजनी का म्हणावं लागलं तर जे बोलतात ते करत नाही, जे बोलतात ते विसरून जातात आणि शॉर्ट टर्म मेमरी लॉस हा देवेंद्र फडणवीसांचा झालाय.
म्हणून त्यांना गजनी देखील मला म्हणावं लागलं. आणि आज या गोष्टीचा ओवाळतो करण्याचं कारण असं की माध्यमांना माझी विनंती आहे की जीभ घसरली असं म्हणून जरा बीप लावून तुम्ही काही माझे पुढे चालवले. माझं चुकलं असेल तर मी चूक कबूल करेन. मात्र मी जल्लाद म्हटल्यावर बीप कशाला वाजवता? मी जल्लाद का म्हटलं हे सांगा. मी दरिंदा म्हटल्यावर बीप कशाला वाजवता? मी दरिंदा का म्हटलं हे सांगा. ही आपल्याकडून असणारी अपेक्षा राहील. तुर्तास आता आपण लढाईला सुरुवात आपली झालेली आहे. काँग्रेसने या निवडणुकीतून काय दाखवलंय की थांबणार नाही. आणि या निवडणुकीने झुकेगा नाही साला हा जो भाव आहे हा काँग्रेसच्या तमाम कार्यकर्त्यांनी जो व्यक्त केला त्याबद्दल मी आनंद आणि समाधान व्यक्त करतो. आणि पुढचा काळ हा आपल्यासाठी संघर्षाचा आहे. या वाटेने आपण पुढे जाऊ अशा प्रकारची आपल्या सगळ्यांना मी गावे देतो. आपल्या सगळ्यांकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. पुण्यात आज एक मोठं बदल होत असताना एक राजकीय घुसळण तिथे झाली आणि प्रशांतजी तुम्ही आज काँग्रेस पक्षात आला. मी आपलं स्वागत करतो. आणि आपल्या पुढे जे मांडून ठेवलं आहे आपल्या पुढे संघर्ष आहे. आणि या संघर्षाच्या काळात आपण काँग्रेस पक्षासोबत आला. आणि उगवत्या सूर्याला नमस्कार करताना अनेक लोक जातात आहे. अनेकांवर अन्याय झाला असं पण भाजप काँग्रेसमध्ये असताना अन्याय झाला असे पण काही महामानव भाजपमध्ये गेलेले आहेत. आता तिथे जाऊन म्हणतात की काँग्रेसमध्ये माझी घुसफूट होत होती. अशीच घुसफूट सगळ्यांची व्हावी अशी अपेक्षा कार्यकर्त्यांची आहे. तर ज्यांची घुसफूट काँग्रेसमध्ये झाली हे मुख्यमंत्री झाले, त्यांचे पिताश्री मुख्यमंत्री झाले, देशाचे गृहमंत्री झाले, वारंवार मंत्री झाले, 10 वेळा आमदार झाले, 10 वेळा खासदार झाले. आणि अशी इतकी छान घुसफूट जर होत असेल तर या काँग्रेसच्या सर्वच कार्यकर्त्यांनी घुसफूट व्हावी ही भावना असणारी लोक कोण कोण गेलं कसं कसं गेलं हे जर सांगायला बसलो तर दिवस पुरणार नाही, रात्र पुरणार नाही. त्यामुळे आज सोडून गेलेल्यांनाही मला सांगायचं आहे की गड्यावर तुम्हाला पश्चातापाची वेळ लवकरच येणार आहे. आणि या देशात आता 2च पक्ष राहिलेले आहेत, भारतीय जनता पक्ष आणि दुसरा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. आणि आज भाजपशी केवळ सामना करणारा हा काँग्रेस पक्ष आहे. याची लढाईची नांदी सुरू झालेली आहे. आणि आज त्याच भूमिकेतून प्रशांत जगताप आपण काँग्रेसमध्ये आलेला एक वैचारिक भूमिका घेऊन आपण आलेला. आणि या वैचारिक भूमिकेचं आपल्या लढाऊ मानाचं मी स्वागत करतो, आपल्याला शुभेच्छा देतो. आणि आपल्याकडून एक फार मोठं काम हे उभं राहील अशा प्रकारची एक आशा नव्हे तर खात्री आपल्याकडून या निमित्ताने बाळगतो. आणि येणाऱ्या या निवडणुका 29 ज्या आहेत त्यामध्ये काँग्रेस पक्ष हे घवघवीत यश संपादन करेल. यश मिळो ना मिळो, सत्ता हा आमचा हेतू नाही, वैचारिक संघर्ष ही आमची भूमिका आहे. आणि आम्ही विचारांसाठी भांडणारे आहोत, सत्तेसाठी भांडणारे नाही. हा सत्ते शेवटी काँग्रेस पक्षाची भूमिका आपल्या सगळ्यांसमोर ठामपणाने मांडतो. आणि आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा अभिनंदन करतो आणि लढलेल्यांचं देखील अभिनंदन या ठिकाणी करतो. थांबतो. धन्यवाद.